हॅलो फ्रेंड्स, खूप दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेले नाहीत. याचे कारणही तसेच आहे, मेडिकल इमर्जन्सी. पण काही हरकत नाही, आता इथून पुढे आपले व्हिडिओ रेग्युलर येणार आहेत. ते पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या बरं. आई खूप दिवसांपासून मला म्हणत होती, कधी येतेस घरी मला भेटायला. तुला भेटून खूप दिवस झाले आहेत, पण रोजच्या कामांमुळे आणि धावपळीमुळे मला जाणं शक्यच होत नव्हतं. पण तो आज खास दिवस आलाय, म्हणजेच मी ठरवलंय की आईच्या घरी नक्की जायचं. मग माझ्या मिस्टरांना आणि मुलींना सांगितलं, आज आपण आईकडे जातोय, पटकन आवरून घ्या. त्या दोघी पण खूप खुश झाले. माझ्या मनात माहेरी जाण्याचा एक वेगळाच आनंद होता, तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. चला, घरातलं पण आवरून झालेलं आहे, आता माझं आवरून घेते. मी जरी माझं आवरत होते तरी पण मला माहेरचाच विचार डोक्यात येत होता. कधी मी जाते आणि तिला घट्ट मिठी मारते. फायनली ती वेळ लवकरच येणार आहे, म्हणजेच आवरून झालेले आहे. आता गाडीला स्टार्टर मारून निघूयात. फायनली आईचं घर आलेलं आहे आणि दरवाजा लावलेला दिसतोय. आता दरवाजा वाजवते, बघू कोण येते पहिले दरवाजा उघडायला. कशी आहे दीदी? छान. तू कशी आहेस? छान. पप्पा छान. ये बैस. काय करत होती तू? काही नाही, घरातलेच आवरत होते. होय.
अगं येताना खूप ट्रॅफिक होतं. हा. चौघे पण टू व्हीलरवरच आलो आम्ही. आणि तुझ्या हातचे पाय खाऊन पण खूप दिवस झाले. मम्मीकडे जावं आणि तिथं पाय किंवा मटण असं दोन्ही जरी भेटलं तरी खूप छान होईल. म्हणजे तुझ्या हातचं खूप चवदार लागतं ना. मग काय बनवू? स्पेशल काय बनवू? मग पाय आणि मटणच बनव. ठीक आहे, बनवते. चल मग लागूया तयारीला. हो. चल. आता बाजारातून आणलेलं ताजं मटण आणि पाय स्वच्छ धुवून घेऊयात. मटण आणि पाय एकत्र कधीच धुवायचे नसतात, कारण मटण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून होते, पण पायाला धुवायला जरा जास्तच वेळ लागतो. पहिले आपण मटण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून साईडला ठेवून घेऊया. आता पाय धुण्यासाठी एक छान घरगुती उपाय आहे जे माझी आई वापरत असते, तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात अगोदर पाय एका खोलगट भांड्यात काढून घ्यायचे. त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ टाकून ते हाताने चांगलं चोळून घेऊयात. नंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. असं केल्याने पायावरची घाण आणि वास दोन्ही पण निघून जातात. ही प्रोसेस साधारणपणे 2 ते 3 वेळा करायची आहे, म्हणजे त्यावरचे राहिलेले केस पण निघून जातील. आता पाय पण धुवून झालेले आहेत, शिजवायची तयारी करूया. यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घातले. तेल चांगलं गरम झालं की नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. आई सांगते की खरं तर मटणाच्या रश्श्याला चव कांद्यामुळेच येते. कांदा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढी ग्रेव्ही चवीला छान लागते. कुकरमध्ये कांदा भाजतोय तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवर मटण शिजवण्यासाठी पातेल्यात तेल घालून जी एक्स्ट्रा चरबी होती ती वितळून घेतली. मग कांदा टाकायचा आणि सोनेरी रंगावरती परतून घेणार आहोत. इकडे कुकर मधला कांदा चांगला परतून झालेला आहे. आता 1 चमचा हळद आणि गरजेनुसार मीठ टाकून परतलं. यानंतर पाय टाकून चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मग गरजेनुसार पाणी घालायचंय. मी इथं साधारणपणे 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, कारण कुकरची शिट्टी होताना पाणी वरती येण्याची शक्यता असते. गरम पाणी घातल्यावर कुकरचे झाकण लावून चांगले 5 ते 6 शिट्ट्या काढल्या. आता पातेल्यात मटणासाठी कांदा पण परतलेला आहे. त्यात मीठ आणि हळद घालून चांगले एकजीव होऊ द्यायचे. यानंतर त्यात मटण घालून सगळं छानपैकी मिक्स करून पातेल्यावर ताट ठेवायचे. तुम्हाला हवे असेल तर या ताटात पाणी पण तापवायला ठेवू शकता. मी एकदम पातेल्यावर पाणी गरम करून ठेवलेलं आहे, म्हणून मी या ताटात पाणी घालत नाही. मटण शिजतंय तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया. यासाठी आईने घेतलेलं साहित्य आहे कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो आणि खोबऱ्याचा खीस. तुम्ही खोबरे खीस ऐवजी सुक्या खोबऱ्याचे पातळ तुकडे करून वापरले तरीही चालेल. हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. साहित्य बारीक वाटण्याच्या अगोदर गरजेनुसार पाणी कमी जास्त पण करू शकता. मिक्सर थोड्या थोड्या वेळाने चालू बंद करत वाटण तयार करायचे, म्हणजे वाटण चांगलं बारीक होतं. तुम्ही बघू शकताय की आईने वाटण वाटताना गरजेनुसार थोडं थोडं पाणी घातलेलं आहे, एकदम घातलेलं नाही.
चला, इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे. आता मटण शिजलं का ते बघूया आणि मुलींसाठी आळणी काढायचं आहे. मटण चांगलं शिजलेलं आहे. साधारणपणे अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे शिजायला. मुलींसाठी मटण आणि पाणी आणि पायासूप काढून त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घेतली. आता साईडला ठेवून देऊया. आता आईने कालवण तयार करायला घेतलेले आहे. पहिल्यांदा कढईत 2 ते 3 चमचे तेल घातले. तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरे घातले. जिऱ्याने कालवणाला एक वेगळाच फ्लेवर येतो. आता मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालूयात. वाटण तेलात घालत असताना तेल चांगले गरम असले पाहिजे, म्हणजे वाटण खाली कढईला चिटकत नाही. चमच्याने एकसारखं हलवत राहायचंय, जेणेकरून त्यातून तेल बाजूला होईल. हे तेलात चांगले भाजत आहे तोपर्यंत आईने कोरडे मसाले कोणकोणते घेतलेत ते बघूयात. 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे बॅडगी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला. आपण गावठी मटण बनवतो, यामुळे यात जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही. तुम्हाला पण तुमच्या आईच्या हातचं मटण आठवतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कढईतलं वाटण चांगलं परतून झालंय. यामध्ये कोरडे मसाले घालून चमच्याने मिक्स करून घेऊयात. जोपर्यंत तेल सुटून मसाला बाजूला होत नाही तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय. हे बघा, कढईला तेल चांगलं सुटलेलं आहे आणि शिजवलेलं मटण पाय त्यात घालूयात. यानंतर चमच्याने मिक्स करून गरजेनुसार पाणी ऍड करायचंय. थंड पाणी घालायचं नाही, कारण कालवणाची चव बिघडू शकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवू शकता. कालवणाला चांगली उकळी येऊ द्यायची, नंतरच बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूया. बघा किती छान तरी आलेली आहे. आम्हाला रस्सा जास्त हवा होता आणि कालवण कढईमध्ये जास्त बसत नव्हतं, म्हणून कुकरमध्ये ट्रान्सफर केलं आणि रस्सा वाढवला. आज आपला पाया सूप आणि मटणचा बेत तयार झालेला आहे. जेवायला वाढून घेऊयात. दीदी, तुझ्या आवडीचं मटण आणि पाय कसे झालेत खाऊन सांग. खूप छान झाले. हो का? तुला पण घे ना जेवायला. हो ना, घेते. काय नको. तर फ्रेंड्स, गरमागरम मटण आणि पायाचं सूप तयार झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.